तेजस स्ट्रायकिंग एंडवरती मनीष. पहिला बॉल ऑन साईडला बोलवला, डीप मध्ये खेळाडू हाताचा पिसारा तिथे बोलवला, चेंडूला हातामध्ये सामावून घेतला, धक्का लागेल पहिला. बॅटिंग करायला टीम न्यू गोल्डन पोस्टरी संघाला फलंदाज बाद. शुभम खुटले होते डीप मध्ये, ज्याने मात्र झेल टिपला आणि पहिल्या बॉलवर ते मैदान सोडतोय मनीष तात्रे, फलंदाज बाद. नवीन खेळाडू मधाच्या पते नेट नंबर 3 वरती मयूर पाटीलला तुम्ही पाहता, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. कित्येक वर्ष चांगला क्रिकेट टीम पोचरी संघासाठी त्याचा आपण पाहिलाय आणि आज देखील आपण पाहिलं मधाच्या पते 3ऱ्या क्रमांकावरती दाखल होतोय. 3 बॉल 3 सिक्सर जर मारले तर कॅच प्राइज इथे आलाय. राहुल यांच्याकडनं ते कॅच प्राइज आलाय. जाऊया माचेशिरे. नवीन खेळाडू मैदानाच्या मध्ये मयूर पाटील आता दाखल होता. चांगली बॅटिंग करायचं या अनुषंगाने जो आता मैदानाच्या मध्ये दाखल झाला, परंतु आज मनीष तात्रेने का बॅटिंग केली आहे. हाफ ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा इथे मात्र फरक झालाय बाद. इथे मात्र परतावे लागेल माघारी. आय थिंक दुखापत झाली या मैदानाच्या मध्ये. यस, मयूर पाटीलला तुम्ही पाहताय चेहऱ्यावरती चेंडू जरूर आदळलाय, परंतु आता मैदान सोडतात. सर्व खेळाडूचं मी कौतुक करेल. बोरशेदी टीम लगेच इथे मात्र पहिलं लागलाय का. रोशन बेकाटेला तुम्ही पाहू शकता, लगेच त्याने जाऊन विचारलाय. ही खेळाडूवृत्ती आहे आणि शहापूरचा क्रिकेट नेहमीच याच खेळासाठी जाणलं जातो. आज देखील तुम्ही पाहिलं खरं तर खेळाडूवृत्ती सर्व खेळाडूच्या माध्यमातून विचारपूस झाली, परंतु आपण यस मयूर पाटील आशा करूयात की जास्त दुखापत नाही आहे. दुःख याचं नाहीये की चेंडू शरीरावरती आदळलाय, दुःख याचं आहे की आपण मुक्काच्या निर्णयाक्षणी जिथे मात्र संघाला गरज होती अशा परिस्थितीमध्ये मैदान सोडतोय मयूर पाटील, याचं त्याला जास्तीत जास्त दुःख आहे. कारण दिवसभर केलेली मेहनत या स्पर्धेमध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये रंग भरणार. कारण जर इथे मात्र हा सामना जिंकला तर एखादी ट्रॉफी घरी घेऊन जाऊ शकतात, परंतु जर इथे मात्र परास्त व्हावं लागलं तर हाती काही लागणार नाही. यासाठी मैदानाच्या आतमध्ये 28 तुम्हाला पार मिळेल. या वेळेला देखील हा ट्रॅकर होता, पुन्हा एकदा मोठा फटका घेतल्याचा प्रयत्न. इथे संपर्क आहे की नाही पाहावं लागेल. लेग बाईट्स इस्त्र्याच्या स्वरूपात एकदा बी ते जोडली जातीय आणि टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल आतापर्यंत 11. 2 बॉलवरती 2 विकेट. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे बहाल केली गोरदा तेजस जाधवच्या माध्यमातून. स्ट्रायकिंग एंडवरती अखिल भोईरला तुम्ही पाहता. आतापर्यंत शांत या बॅचमध्ये, पहिल्या बॅचमध्ये चांगला क्रिकेट त्याने खेळला, परंतु आता संघाला गरज आहे. चांगला फटका आहे, क्षेत्रशः पुन्हा एकदा पोहोचलाय. बलीला तुम्ही पाहताय जो मात्र धावत पळत पोहोचला आणि जेरी ते स्वीकारला. अखिल भोईरला परतावे लागेल माघारी, फलंदाज बाद. फलंदाज बाद झाला. यावेळेस मैदानाच्या बाहेर येतोय. नवीन खेळाडू मैदानाच्या पाय दाखल झाला, ऋषिकेश महाडिक. पुन्हा एकदा इथे मात्र मोठा फटका घेतल्याचा प्रयत्न पूल करायचं होतं, नाही जमलं. स्वतः गोरदास पोहोचला, झेल तेजस स्वीकारला. अजून एक खेळाडू इथे बाद होतोय. या मॅच मध्ये तुम्ही पाहता षटक क्रमांक 2 गोरदास तेजस आला आणि त्याच्या खांद्यावरती जिम्मेदारी होती. मी आधीच म्हटलं होतं तेजसच्या छोट्याच्या खांद्यावरती या मॅचची मोठी जिम्मेदारी आहे आणि आता इथून आपण पाहिलं ते जिम्मेदारी स्वीकारत असताना अजून एक खेळाडू फलंदाज बाद.
नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय अक्षय. गुरुदा तेजस. चांगला फटका आहे. पुन्हा एकदा फटका फसला. पुन्हा एकदा विकेट हॅट्रिक संपादित केली या स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक संपादित केली आहे तेजस जाधवनं. फलंदाज बाद. एका षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर 5 विकेट संपादित केला तेजस